आधुनिक आवर्त सारणीमध्ये आता आपण बघणार आहोत की इलेक्ट्रॉन संरूपण. इलेक्ट्रॉन संरूपण कसं आहे. तुम्ही मागील इयत्तेमध्ये बघितलेलं आहे की एखाद्या मूलद्रव्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते सर्व इलेक्ट्रॉन कशा प्रकारे असतात. तर मूलद्रव्यांच्या गुणधर्माची जर तुलना आपण जर केली तर आवर्त सारणीमध्ये असणारे गण म्हणजे उभे आणि आवर्त त्यांची वैशिष्ट्य आपल्याला समजतात आणि एखाद्या विशिष्ट गणातील सर्व मूलद्रव्यांच्या विविध गुणधर्मामध्ये आपल्याला साधर्म्य किंवा प्रवणता दिसते. मात्र एखाद्या विशिष्ट आवर्तामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे, उदाहरणार्थ डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याचा गुणधर्म मात्र जे आहेत हे आपल्याला थोडे थोडे बदलताना दिसून येतात. एका आवर्तामध्ये जे शेजारी शेजारी असणारे मूलद्रव्य आहेत यांच्या गुणधर्मामध्ये थोडासा फरक असतो, पण जी दूर असणारी मूलद्रव्ये आहेत यांच्या गुणधर्मामध्ये खूप फरक असतो. याचं जर आपण बघायचं झालं, तुम्हाला मी ही जी आधुनिक आवर्त श्रेणी दाखवतो याचे शेजारी शेजारी असणारे मूलद्रव्य म्हणजे इथे बघितलं तर मी लिथियम आणि बेरिलियम हे शेजारी शेजारी आहे. त्यांच्या गुणधर्मामध्ये थोडासा फरक आहे, पण इकडचा लिथियम घेतला आणि इकडचं एखादं मूलद्रव्य घेतलं, ह्या लांब असणाऱ्या मूलद्रव्यामध्ये च्या गुणधर्मांमध्ये खूप फरक आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये आपल्याला साधर्म्य आढळते आणि आधुनिक आवर्त सारणीमध्ये गण व आवर्तनाची ही वैशिष्ट्य ही त्यांच्या इलेक्ट्रॉन संरूपणामुळे आहेत. हे त्यांच्या इलेक्ट्रॉन संरूपणावर ठरते की आवर्त सारणीमध्ये कोणत्या गणामध्ये किंवा आवर्तनामध्ये ते मूलद्रव्य ठेवायचं आहे हे त्याच्या इलेक्ट्रॉन संरूपणावरून ठरतं. आता हे कसं ठरतं ते बघूया. गण आणि इलेक्ट्रॉन संरूपण हे कसं आहे बघा. आता इथे मी तुम्हाला गण 1 आणि गण 2 आवर्त सारणीचा दाखवलेला आहे. ह्या आवर्त सारणीच्या गण 1 मध्ये H, Li, Na, K, Rb, Cs आणि Fr ही मूलद्रव्ये आहेत. गण 2 मध्ये Be, Mg, Ca, Sr, Ba आणि Ra ही मूलद्रव्ये आहेत. मग गण 1 जो आहे ही सर्व अल्कधातू मधील जे कुलातील मूलद्रव्ये आहेत आणि या सर्वांची संयोज्य इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. तर दुसऱ्या कोणत्याही एका गणातील मूलद्रव्ये जर पाहिली तर त्यांच्या संयोज्य इलेक्ट्रॉनची संख्या एक समान असल्याचे तुम्हाला दिसेल. म्हणजे ज्या वेळेला आपण एखादा गण घेतो त्यावेळेला त्या गणातील मूलद्रव्यांची संयोज्य इलेक्ट्रॉनची संख्या तुम्हाला आपल्याला समान दिसून येईल. उदाहरणार्थ मी बेरिलियम घेतो. बेरिलियम बघा कुठे आहे, हा बेरिलियम आहे आणि मॅग्नेशियम आहे व कॅल्शियम आहे. बेरिलियम Be, मॅग्नेशियम Mg, कॅल्शियम Ca ही मूलद्रव्य गण 2 मध्ये आहेत, दुसऱ्या गणामध्ये आहेत. म्हणजेच हे गण 2 जो आहे हा अल्कधर्मी मृदा धातूंच्या कुलामध्ये आहे आणि यांची जर तुम्ही बघितलं तर यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये प्रत्येकी 2 इलेक्ट्रॉन असलेला आपल्याला दिसून येतात आणि त्याच्यामुळे कोणत्याही गणामध्ये वरून खाली जाताना मात्र इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षेमधले जरी सारखे असले तरी त्यांचं एक एक कवच वाढत जातं. इथे 2 कवच आहेत, 3 होतात, 4 होतात, 5 होतात, अशी कवचांची संख्या वाढते, परंतु संयोज्य इलेक्ट्रॉनची संख्या मात्र समानच राहते. आवर्तनामध्ये जर बघितलं तर आवर्तन आणि इलेक्ट्रॉन संरूपण कसं असतं. आवर्तन म्हणजे आडव्या ओळी म्हणजे आवर्तन. लक्षात ठेवा 7 आवर्तनं आहेत आधुनिक आवर्त सारणीमध्ये. मूलद्रव्यांच्या संयोज्य इलेक्ट्रॉनची संख्या जरी वेगवेगळी आहे मात्र यांच्यामध्ये कवचांची संख्या सारखी आहे. आडव्या जाताना इथे बघा पहिलं आवर्तन दाखवलेलं आहे. पहिल्या आवर्तनामध्ये 2 मूलद्रव्ये आहेत, हायड्रोजन आणि हेलियम. हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे, हेलियमचा अणुअंक 2 आहे. दुसऱ्या आवर्तनामध्ये लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन ही 8 मूलद्रव्ये आपल्याला दुसऱ्या आवर्तनामध्ये दिसून येतात. यांचे जर आपण इलेक्ट्रॉन संरूपण जर बघितलं की लिथियमचं इलेक्ट्रॉन संरूपण असं आहे. लिथियम त्याचा अणुअंक आहे 3
पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन, म्हणजे लिथियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. बेरिलियमच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्याच म्हणजेच बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आपल्याला दिसून येतात. बोरॉनचं जर बघितलं, पहिल्या कक्षेमध्ये पुन्हा 2 इलेक्ट्रॉन आणि बाह्यतम कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन आपल्याला दिसून येतात. आता याच्यामध्ये आपण एक उदाहरणाखातर घेऊया. इथे मी पोटॅशियमचा एक अणू घेतलेला आहे मूलद्रव्याचा. या पोटॅशियमचा अणूमध्ये पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, चौथ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन असे दाखवलेले आहेत. तर इलेक्ट्रॉन दाखवताना इलेक्ट्रॉनची मांडणी अशा प्रकारे केलेली आहे. आणि बाह्यतम कक्षा जर बघितली तर पुन्हा इथे बाह्यतम कक्षेमध्ये तुम्हाला 1 इलेक्ट्रॉन दिसून येईल. म्हणजे पोटॅशियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. त्याचप्रमाणे आपण इथे जर आर्गॉनचा जो अणू घेतला, आर्गॉनच्या अणूमध्ये 2, 8, 8 याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन असं आहे. 2, 8, 8 म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या व अंतिम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असल्याचे आपल्याला दिसून येईल. आपल्याला याच्यावरून असं म्हणता येईल की मूलद्रव्यांची इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या सारखी असेल तर ती मूलद्रव्ये एकाच आवर्तनामध्ये आहेत. म्हणजे जर एखाद्या मूलद्रव्यामध्ये 2 कवच आहेत, 2 कवचांची संख्या आहे, तर ते मूलद्रव्य दुसऱ्या आवर्तनात आहे. दुसऱ्या आवर्तनामध्ये Li म्हणजे लिथियम, B बेरिलियम, B बोरॉन, C कार्बन, N नायट्रोजन, O ऑक्सिजन, F फ्लोरीन व Ne निऑन या मूलद्रव्यांच्या K व L ह्या 2च कक्षा असतात. पहिली कक्षा जी असते त्याचं नाव त्याला K नाव दिलेलं आहे, दुसरी कक्षा त्याला L नाव दिलेलं आहे. आधुनिक आवर्त सारणीमध्ये जे तिसरं आवर्तन आहे, तिसऱ्या आवर्तनातली मूलद्रव्य बघा, Na सोडियम, Mg मॅग्नेशियम, Al ॲल्युमिनियम, Si सिलिकॉन, P फॉस्फरस, S सल्फर, Cl क्लोरीन आणि Ar आर्गॉन. यामध्ये K, L आणि M, K, L आणि M अशा 3 कक्षा आहेत. पहिली कक्षा K, दुसरी कक्षा L व तिसरी कक्षा M या 3 कक्षा आपल्याला दिसून येतात. पहिल्या आवर्तनामध्ये 1 कक्षा, दुसऱ्या आवर्तनातील मूलद्रव्यांच्या 2 कक्षा, तिसऱ्या आवर्तनातील मूलद्रव्यांच्या 3 कक्षा असल्याचे आपल्याला दिसून येतात. पहिल्या आवर्तनामधील मूलद्रव्यांची इलेक्ट्रॉनची संख्या ही कवचांची इलेक्ट्रॉन धारकता आणि इलेक्ट्रॉन अष्टकाचा नियमावरून ठरते. आता इथे आपण तुम्हाला दाखवलेलं आहे बघा, मी कवच KLMN मी सांगितलं. तुम्हाला माहीतच आहे की पहिलं कवच K या अक्षराने दाखवतात, दुसरं L या अक्षराने दाखवतात, तिसरं M आणि चौथं N. N फॉर नंबर, N म्हणजे नंबर. पहिलं कवच म्हणून 1, दुसरं कवच 2, N बरोबर 2, तिसऱ्या कवचाला N बरोबर 3 आणि चौथ्या कवचाला N बरोबर 4. म्हणून इलेक्ट्रॉन धारकता ही 2n वर्ग या सूत्राने ठरवली जाते. म्हणून 2n वर्ग म्हणजे 2 गुणिले n ची किंमत 1 आहे, म्हणून 1 चा वर्ग बे इथे झालं 2. म्हणून पहिल्या कवचामध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. त्याचप्रमाणे दुसऱ्या कवचामध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. तिसऱ्या कवचामध्ये 18 इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त, तर चौथ्या कवचामध्ये 32 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. मग अशा प्रकारे हे कवचाची ही धारकता आहे. त्यानुसार पहिल्या आवर्तनामध्ये 2 मूलद्रव्ये आहेत, दुसऱ्या आवर्तात 8 मूलद्रव्ये आहेत आणि इलेक्ट्रॉन अष्टकाच्या नियमानुसार तिसऱ्या आवर्तात सुद्धा 8 मूलद्रव्ये आहेत. पुढील आवर्तामध्ये जी मूलद्रव्य भरण करणारे काही घटक आहेत, नियंत्रित करणारे, ते घटक आपण पुढील इयत्तांमध्ये त्याचा विचार करणार आहोत. सध्या आपल्याला एवढंच हे करायचं आहे की पहिल्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन, पहिल्या कक्षा जे आहे एकच कक्षा ज्यांच्यामध्ये आहे,
पहिलं कवच के, दुसरं कवच एल, तिसरं कवच एम आणि चौथं कवच एन. पहिल्या आवर्तनामध्ये 2 मूलद्रव्ये आहेत, दुसऱ्या आवर्तनामध्ये 8 मूलद्रव्ये आहेत आणि तिसऱ्या आवर्तनामध्ये सुद्धा 8 मूलद्रव्ये आहेत. तर मूलद्रव्यांची रासायनिक अभिक्रियाशीलता ही त्यांच्या संयुग इलेक्ट्रॉनच्या संख्या व संयोजक कवच या कोणत्या आहे याच्यावरून ठरते. पुन्हा एकदा बघा, तर मूलद्रव्यांची रासायनिक अभिक्रियाशीलता ही त्यांच्या संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या व संयोजक कवच कोणते आहे यावरून ठरते. आधुनिक आवर्त सारणी ते आवर्तिकल. आता आपण आधुनिक आवर्त सारणीतील आवर्तिकल पाहणार आहोत. या आधुनिक आवर्त सारणी कशी आहे त्याचं आपण वर्णन बघितलेलं आहे की आधुनिक आवर्त सारणी कशा प्रकारे वर्णन आहे ते. आता आपण या आधुनिक आवर्त सारणीचे आवर्तिकल पाहणार आहोत. आधुनिक आवर्त सारणीमध्ये एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या कणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्माची जर आपण तुलना केली तर त्याच्यामध्ये होणाऱ्या बदलांमध्ये काही आपल्याला नियमितता दिसून येते. काही नियमित बदल होत असतात. यालाच आधुनिक आवर्त सारणीचा आवर्तिकल असे म्हणतात. आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा होणारे बदल. तर आवर्ती कलामध्येच नियमित जे बदल होतात त्याची आपल्याला माहिती घ्यायची आहे. यामध्ये आपण या प्रकरणामध्ये प्रामुख्याने मूलद्रव्यांचे संयोजा, त्यानंतर त्या अणूचं आकारमान मूलद्रव्यांच्या आणि त्या मूलद्रव्यांचा धातू अधातू गुणधर्म हा आवर्तिकल कसा बदलतो ह्याची माहिती आपण आता घेणार आहोत. सर्वप्रथम संयोजा व्हॅलेन्सी. तुम्ही अगोदर पाहिलेलं आहे गेल्या इयत्तेमध्ये की मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या म्हणजे संयोजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून संयोजा ठरते. साधं सोपं उदाहरण देतो तुम्हाला की हायड्रोजनच्या अणूमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो, म्हणून तो हायड्रोजनच्या बाह्यतम कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन असल्यामुळे हायड्रोजनची संयोजा 1 आहे. हेलियमची 2 आहे. हेलियमच्या जर तुम्ही बघितलं हेलियममध्ये 2 इलेक्ट्रॉन तुम्हाला दिसून येतात. हेलियममध्ये ते हेलियमचे 2 इलेक्ट्रॉन हे हेलियमच्या पहिल्या कक्षेमध्ये आहेत. त्याच्यामुळे त्या हेलियमची द्विक स्थिती पूर्ण असते. त्यामुळे त्या हेलियमला त्याची संयोजा जी आहे 0 आहे, कारण तो हेलियम कोणत्याही अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही. जर एखाद्या मूलद्रव्याची द्विक स्थिती असेल किंवा अष्टक स्थिती पूर्ण झालेली असेल ते मूलद्रव्य कोणत्याही रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. त्या मूलद्रव्यांना आपण निष्क्रिय वायू मूलद्रव्य किंवा राजवायू म्हणतो. तो उर्वरित जी मूलद्रव्ये आहेत या उर्वरित प्रत्येक मूलद्रव्यांच्या संयोजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून आपण त्या मूलद्रव्यांची संयोजा ठरवत असतो. अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये तिसरं जे मूलद्रव्य आहे, पहिलं मूलद्रव्य तुम्ही कोणतं सांगा बरं. तर पहिलं मूलद्रव्य हायड्रोजन H, दुसरं He, तिसरं Li लिथियम. लिथियममध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. 3 पैकी 2 इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षामध्ये तर 1 इलेक्ट्रॉन या बाह्यतम कक्षेमध्ये असतो. मग बाह्यतम कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या 1 आहे, म्हणून त्या लिथियमची संयोजा सुद्धा 1 आहे. पहिल्या गणातील मूलद्रव्यांची सर्वांची संयोजा सारखी असते. प्रत्येक गणातील मूलद्रव्यांची संयोजा ही आपल्याला सारखी असल्याचे दिसून येते. दुसरं जे आहे अणूचं आकारमान, ॲटॉमिक साईज. अणूचं आकारमान त्याच्या त्रिज्येने दर्शवितात. आता त्रिज्या तुम्हाला माहीत आहे, भूमितीमध्ये तुम्ही बघितलेलं आहे. तर अणूचं आकारमान त्याच्या त्रिज्येने दर्शवितात आणि अणूची त्रिज्या म्हणजे अणूचं केंद्रक आणि बाह्यतम कवच याच्यामधलं अंतर. अणूचं केंद्रक आणि त्याचं बाह्यतम कवच याच्यामध्ये अंतर किती आहे यालाच त्या अणूची त्रिज्या असं म्हणतात. आणि अणूची त्रिज्या व्यक्त करण्यासाठी नॅनोमीटरपेक्षा सुद्धा लहान असे पिकोमीटर PM, स्मॉल p आणि स्मॉल m हे एकक वापरलं जातं. 1 पिकोमीटर बरोबर 10⁻12 मीटर इतकं आहे. तुम्हाला तर मी काही मूलद्रव्य इथे
दाखवलेले आहेत. तुम्हाला मी वाचून दाखवतो बघा. ओ म्हणजे ऑक्सिजन, बी बोरॉन, सी कार्बन, एन नायट्रोजन, बी आणि एल आहे. याच्यामध्ये O66 म्हणजे ऑक्सिजनची अणुत्रिज्या 66 PM आहे. PM म्हणजे पिकोमीटर. बोरॉनची 88 पिकोमीटर, 77 पिकोमीटर, 74 पिकोमीटर नायट्रोजनची. खाली काही मूलद्रव्य दाखवलेले आहेत. के पोटॅशियम, Na सोडियम, Rb आहे, CS आहे, Li आहे. मग याच्यामध्ये पोटॅशियमची अणुत्रिज्या आहे 231 आणि सोडियमची अणुत्रिज्या आहे 186. हे तुम्हाला असं दिसेल की आवर्तीमध्ये डावीकडून जर उजवीकडे जर आपण गेलो तर अणुत्रिज्या कमी होत जाते. बघा, इकडून इथे जर गेलो आपण अणुत्रिज्या कमी होते. त्यानंतर इथून तुम्ही जर बघितलं की अणुत्रिज्या ही जी कमी होत जाते ती तुम्हाला आवर्तनामध्ये तुम्हाला दिसून येईल की डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या जी आहे ती कमी होत जाते. ह्याचं कारण काय बघा. कारण एका आवर्तनामध्ये जर आपण डावीकडून उजवीकडे जातो तर त्याचा अणुअंक एकाएकाने वाढत जातो. जसं डावीकडून आपण उजवीकडे जातोय तर अणुअंक एकाएकाने वाढत जातो. म्हणजे जे काही त्याचं केंद्रक आहे त्या केंद्रकावर धनप्रभार एकेकाने वाढत जातो. त्याचे अणुअंक वाढला म्हणजे एक इलेक्ट्रॉन वाढला, त्याच्यावरती धनप्रभार जो आहे एकेकाने वाढत जातो. प्रोटॉन वाढल्यामुळे, इलेक्ट्रॉन वाढल्यामुळे धनप्रभार वाढत जातो. परंतु त्याचप्रमाणे भर पडलेला इलेक्ट्रॉन हा बाह्यतम कवचामध्ये जमा होतो. म्हणजे जसं आपण डावीकडून उजवीकडे जातोय त्यावेळेला त्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या ॲड होते, प्रोटॉनची संख्या ॲड होते. म्हणजे धनप्रभार जसा ॲड होतोय तसा ऋणप्रभारसुद्धा त्याच्यामध्ये कवचामध्ये जमा होत जातो. वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे आता प्रोटॉन त्याच्या केंद्रकामध्ये वाढला आणि त्याच्यामुळे धनप्रभार वाढला आणि इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक प्रमाणामध्ये ओढले जातात. त्याच्यामुळे अणूचं आकारमान कमी होत जातं. बघा, समजलं का तुम्हाला की जसं आपण डावीकडून उजवीकडे जातो तसे त्याच्यामध्ये त्याचा अणुअंक वाढत जातो. म्हणजे धनप्रभारित प्रोटॉन वाढतात, त्याचं केंद्रकाचा धनप्रभार वाढतो. इलेक्ट्रॉन वाढतात, त्याच्यामुळे ऋणप्रभार वाढतो आणि हा धनप्रभार जो आहे ऋणप्रभारला केंद्राकडे जे आहे अधिक प्रमाणामध्ये ओढले जातो आणि त्यामुळे अणूचं आकारमान हे कमी कमी होत जातं. तर आपण गणामध्ये जर खाली गेलो, वरून खाली, वरच्या मूलद्रव्यापासून खालच्या मूलद्रव्यांपर्यंत जर आपण गेलो तर त्याच्यामध्ये मात्र नवनवीन कवचाची भर पडत जाते. वरून खाली आपण जात असताना पहिल्या गणामध्ये जे पहिल्या आवर्तनातले मूलद्रव्य आहे तिथे एक कवच आहे, दुसऱ्या आवर्तनामधल्या मूलद्रव्यांना 2 कवच आहेत. असं करत त्याच्यामध्ये काय होत जातं, वरून खाली जाताना नवनवीन कवचांची भर पडत जाते. त्यामुळे बाह्यतम इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक याच्यामधलं अंतर मात्र जे आहे ते वाढत जातं आणि याचा परिणाम म्हणजे केंद्रकावरील प्रभार वाढून सुद्धा अणूचं आकारमान वाढत जातं. केंद्रकामधलं प्रभार पण वाढतोय आणि अणूचं आकारमान सुद्धा वाढतं आहे. म्हणजेच गणातून खाली जाताना, वरून खाली जाताना अणूचं आकारमान वाढतं, तर आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणूचं आकारमान कमी होत जाते. आता तिसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती बघायची आहे धातू आणि अधातू गुणधर्म, मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. धातूला आपण मेटल म्हणतो. तर रासायनिक गुणसूत्रांवरून, रासायनिक सूत्रावरून असं आपल्याला दिसतं की त्याच्यामध्ये धनायन हा धातूपासून तयार होतो, तर ऋणायन जो आहे हा अधातूपासून तयार होतो. धातूंची कशी प्रवृत्ती असते, तर धातू काय करतात, स्वतःचे इलेक्ट्रॉन गमावतात आणि धनायन बनतात आणि यालाच त्या मूलद्रव्याची विद्युत धनता म्हणतात. म्हणजे तो धातू काय करतो, स्वतःकडचा इलेक्ट्रॉन गमावतो
त्यावेळेला त्याच्यामध्ये त्याचा धनायन तयार होतो. कोणत्याही अणूमध्ये सर्व इलेक्ट्रॉन हे त्याच्या धनप्रभारी केंद्रकामुळे प्रयुक्त होणाऱ्या आकर्षण बलामुळे धरून ठेवलेले असतात. जे इलेक्ट्रॉन अणूच्या केंद्रकाभोवती वर्तुळाकार कक्षेमध्ये परिभ्रमण करत असतात ते केंद्रकामध्ये असणाऱ्या धनप्रभारामुळे धरून ठेवले जातात. आणि संयोजक कवचामधील इलेक्ट्रॉन अणुकेंद्रक त्याच्या दरम्यान आतील कवचामध्ये इलेक्ट्रॉन असतात, त्यामुळे संयोजक इलेक्ट्रॉनवर आकर्षण बल प्रयुक्त करणारा परिणामी केंद्रकीय प्रभार हा मूळच्या केंद्रकीय प्रभारापेक्षा थोडा कमी असतो. आणि धातूमध्ये ही जी परिणामी केंद्रकीय प्रभारसुद्धा जो कमी असतो, या दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून धातूंमध्ये संयोजक इलेक्ट्रॉन जो आहे तो गमावला जातो आणि राजवायूचे स्वरूपण असणारा धनायन बनण्याची प्रवृत्ती या धातूमध्ये असते. आणि ही जी मूलद्रव्यांची प्रवृत्ती आहे यालाच विद्युत धनता म्हणजे या मूलद्रव्याचा धातू गुणधर्म असे म्हणतात. उलट जर बघितलं आपण तर अणूंची अधातू जे आहेत त्यांच्या अणूंची बाहेरून इलेक्ट्रॉन कवचामध्ये इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची प्रवृत्ती असते, त्याला ऋणायन बनण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. आणि अधातू काय करतात तर इलेक्ट्रॉन स्वीकारतात आणि ऋणायन त्यांचे तयार होतात. गणामध्ये पुन्हा बघा, गण म्हणजे काय बघितलं आपण तर वरून खाली येताना जे गण 18 गण आहेत त्या गणामध्ये वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडते. जसं आपण बघितलेलं, जसं गणातून खाली जातो तसं एक कवच जे आहे ते वाढत जातं आणि केंद्रक आणि संयोजक इलेक्ट्रॉन याच्यामधलं अंतर वाढतं. परिणामी केंद्रकाचा प्रभार कमी होतो आणि संयोजक इलेक्ट्रॉनवरील आकर्षण बलसुद्धा कमी होतं. कवच वाढत गेलं तर प्रभार जो आहे तो कमी झाला आणि आकर्षण बल जे आहे इलेक्ट्रॉनचं ते कमी होतं. त्यामुळे संयोजक इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती वाढते. म्हणजे ते बल कमी झाल्यामुळे संयोजक इलेक्ट्रॉन ते गमावण्याची प्रवृत्ती वाढते आणि संयोजक इलेक्ट्रॉन गमावल्यानंतर उपांत्य कवच जे त्याचं आहे तेच त्याचं बाह्यतम ठरतं. आणि हे उपांत्य कवचामध्ये पुन्हा अष्टक पूर्ण असल्यामुळे त्या धनायनाला विशेष स्थैर्य असं प्राप्त होतं. त्यामुळे इलेक्ट्रॉन गमावण्याची त्याची प्रवृत्ती आणखीन वाढते. संयोजक इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची जी प्रवृत्ती आहे यालाच धातू गुणधर्म म्हणतो. त्यामुळे गणामध्ये वरून खाली जाताना धातू गुणधर्म वाढत जाण्याचा कल दिसतो. पुन्हा बघा, गणामध्ये वरून खाली जाताना धातू गुणधर्म वाढतो. शास्त्रीय कारण याचं आपल्याला विचारलं जातं. तर गणामध्ये वरून खाली जाताना धातू गुणधर्म का वाढतो? कारण गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून केंद्रक व संयोजक इलेक्ट्रॉन याच्यातलं अंतर वाढतं. त्यामुळे त्याचा केंद्रकीय प्रभार कमी होतो आणि संयोजक इलेक्ट्रॉनवरील आकर्षण बल कमी होते. त्यामुळे संयोजक इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती वाढते आणि संयोजक इलेक्ट्रॉन गमावल्यानंतर उपांत्य कवच बाह्यतम ठरतं. आणि ही प्रवृत्ती वाढल्यामुळे हा धातू गुणधर्म जो आहे या प्रवृत्तीलाच आपण धातू गुणधर्म म्हणतो. आणि धातू गुणधर्म जो आहे गणामध्ये वरून खाली जाताना धातू गुणधर्म वाढत जाण्याचा कल आपल्याला दिसून येतो. तसंच आवर्तनामध्ये जर आपण बघितलं, डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहतं, मात्र त्या केंद्रकामध्ये धनप्रभार जो आहे हा वाढत जातो. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते, प्रोटॉनची संख्या वाढत जाते. त्यामुळे धनप्रभार वाढत जातो आणि त्याच्यामुळे अणुत्रिज्या कमी होते आणि परिणामी अणुत्रिज्या कमी झाल्यामुळे केंद्रकीय प्रभार जो आहे तो वाढतो. आणि केंद्रकीय प्रभार वाढल्यामुळे इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती कमी होते. म्हणजेच आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुणधर्म जो आहे कमी झाल्याचा आपल्याला दिसून येतो. पुन्हा बघा, आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना डावीकडून उजवीकडे बघा,
डावीकडून उजवीकडे, इकडून इकडे जाताना धातू गुणधर्म जे आहे हे कमी कमी होत जातात. आता आपण अधातूंच्या बाबतीत जर बघायचं झालं तर एका आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना जो केंद्रकीय प्रभार वाढत जातो व अणुत्रिज्या कमी होत जाते, त्यामुळे संयोजी इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारे केंद्रकीय प्रभार वाढत जातो व संयोजी इलेक्ट्रॉन अधिकाधिक आकर्षण बलामुळे धरून ठेवले जातात. यालाच अणूची विद्युत ऋणता असे म्हणतात. म्हणजे ते इलेक्ट्रॉन धरून ठेवल्यामुळे ते इलेक्ट्रॉन दुसऱ्या मूलद्रव्याकडे दिले जाऊ शकत नाहीत. एका आवर्तनात डावीकडून उजवीकडे जाताना विद्युत ऋणता जी आहे हे बाहेरून इलेक्ट्रॉन विद्युत ऋणतामुळे बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारले जाते आणि अष्टक पूर्ण केले जाते. अशा स्थितीमध्ये ऋणायन बनण्याची क्षमता वाढत जाते आणि मूलद्रव्याचे ऋणायन बनण्याची प्रवृत्ती किंवा विद्युत ऋणता म्हणजेच मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म होय. आता आपल्याला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर काय, तर कोणत्याही गणामध्ये वरून खाली जाताना मूलद्रव्याची विद्युत धनता वाढत जाते. वरून खाली जाताना विद्युत धनता वाढत जाते तर विद्युत ऋणता कमी होत जाते. धनता वाढली तर ऋणता कमी होणार, ऋणता वाढली तर धनता कमी होणार. कोणत्याही आवर्तनामध्ये म्हणजे आडव्या ओळीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना विद्युत ऋणता वाढत जाते तर विद्युत धनता कमी होत जाते. आणि विद्युत धनता मूलद्रव्याची किंवा विद्युत ऋणता जेवढी जास्त तेवढी अभिक्रियाशीलता जास्त असते. म्हणजे ज्या धातूचा विद्युत धनता जास्त तो धातू सुद्धा जास्त क्रियाशील, ज्या धातूची विद्युत ऋणता जास्त तो धातू सुद्धा तेवढा अभिक्रियाशील असतो. हे थोडक्यात महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा बघा, कोणत्याही गणामध्ये वरून खाली जाताना मूलद्रव्याची विद्युत धनता वाढत जाते तर विद्युत ऋणता कमी होत जाते. आणि कोणत्याही आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याची विद्युत ऋणता वाढत जाते तर विद्युत धनता कमी होत जाते. मूलद्रव्याची विद्युत धनता किंवा विद्युत ऋणता जेवढी जास्त तेवढी त्याची अभिक्रियाशीलता जास्त असते. इथे बघा, जे तुम्हाला सांगितलं आहे ते या आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते, विद्युत ऋणता कमी होत जाते, वाढत जाते आणि अधातू गुणधर्म वाढत जातो. आणि काय कमी होत जातं तर विद्युत धनता कमी होत जाते आणि धातू गुणधर्म कमी होत जातो. गणामध्ये वरून खाली येताना अणुत्रिज्या वाढत जाते, विद्युत ऋणता कमी होत जाते म्हणजेच अधातू गुणधर्म कमी होत जातो आणि विद्युत धनता म्हणजेच धातू गुणधर्म जो आहे तो वरून खाली येताना वाढत जातो. आता सर्वात शेवटी हॅलोजन कुलातील प्रणवता. मग हॅलोजन कुल जे 17वा जे गण आहे त्याला हॅलोजन कुल असे म्हणतात. या गण 17मध्ये हॅलोजन कुलाचे सदस्य आहेत. सर्वांचे सर्वसाधारण रेणुसूत्र जे आहे X2 असं दिले असतं. म्हणजे सदस्य मी तुम्हाला सांगतो. F म्हणजे फ्लोरीन, Cl म्हणजे क्लोरीन, Br म्हणजे ब्रोमीन, I म्हणजे आयोडीन आणि At म्हणजे ॲटस्टाईन. हे गुणधर्म हे आहेत मूलद्रव्य. याच्यामध्ये फ्लोरीन F2, क्लोरीन Cl2, ब्रोमीन Br2, आयोडीन I2. याच्यामधला फ्लोरीन आणि क्लोरीन हे दोन हे वायू आहेत. ब्रोमीन हा द्रव आहे तर आयोडीन हा स्थायू आहे. अशा प्रकारे ही हॅलोजन कुलातील हे सर्व मूलद्रव्य आहेत हॅलोजन कुलातील. अशा प्रकारे या प्रकरणामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे की त्रिक म्हणजे 3 मूलद्रव्याचा गट. कोणाचा तर डोबेरायनरचा. अष्टकाचा नियम कोणाचा तर न्यूलँड्सचा. अणुअंक सुरुवात कोणी केली तर मोसले, हेनरी मोसले. आवर्त सारणी मेंडेलिव्ह. अणुकेंद्रक रुदरफोर्ड तर इलेक्ट्रॉन थॉम्सन. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे सर्व शास्त्रज्ञांची नावं आहेत आणि हे सर्व
याच्या पुढे म्हणजे आपण म्हणतो डोबेरायनरची त्रिके, न्यूलँड्सची अष्टके, त्यानंतर मेंडेलिव्हची आवर्त सारणी, रुदरफोर्ड याचं अणुकेंद्रक, थॉम्सनचा इलेक्ट्रॉन, हे सर्व लक्षात ठेवायचं आहे. धन्यवाद सर्वांना. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.